नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मानद डॉक्टरेट पदवीने सांगलीचे प्रसिद्ध लेखक सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे सन्मानित. सांगली जिल्ह्याच्या मातीत घडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दीपक लोंढे यांना त्यांच्या अपार साहित्य सेवा आणि समाजसेवा कार्याची दखल घेत युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो, श्रीलंका आणि भारत ह्युमन राईट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानद डॉक्टरेट या मानाच्या पदवीने गौरवण्यात आलं. ही पदवी पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस्थळ आळंदी देवाची येथे भरवण्यात आलेल्या या भव्य दिव्य समारंभाचे आयोजक डॉक्टर आकाश पुजारी आणि परिवार यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण बोंगाळे, डॉक्टर दूध भाते, डॉक्टर वैष्णवी अय्यर, डॉक्टर बी काटकर यासारख्या मान्यवरांच्या शुभहस्ते हिंदरत्न दीपक लोंढे यांचा महासन्मान करण्यात आला. दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न दीपक लोंढे आणि त्यांची पत्नी अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा लोंढे यांनी मिरज येथे शारदा वृद्ध सेवाश्रम नावाने वृद्धाश्रम स्थापन केला असून शेकडो निराधार वृद्ध मायबाप, अनाथ आणि वंचितांचे जीवापाड संगोपन केलं आहे. त्यांच्या सेवा कार्यामुळे त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या सन्मानाबाबत बोलताना दीपक लोंढे म्हणाले, ही मानद डॉक्टरेट पदवी मी संपूर्ण देशवासियांसह माझ्या आई श्रीमती भागीरथी लोंढे, माझी आजी गंगूबाई थोरात अक्का आणि माझी सहचारिणी शारदा लोंढे यांना समर्पित करतो. माझ्या सेवा कार्याची पावती म्हणून मिळालेली ही पदवी मला मिळालेला सर्वोच्च मान सन्मान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कुंदे यांनी केलं, तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉक्टर आकाश पुजारी आणि त्यांच्या परिवाराने केले. हाक तुमची, साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.